जपान दौऱ्यावर असलेले केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी जपानची अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्री अकाझावा योसई यांची भेट घेतली. जुलैमध्ये 16व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी केलेल्या भारत भेटीतून मिळालेल्या गतीचा आधार घेत भारत-जपान व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. तसंच या दशकात भारतात 10 ट्रिलियन येनची जपानी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या सामायिक उद्दिष्टाला अधिक चालना देण्याबाबतही चर्चा केल्याचं गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज डेटा सेंटरसाठी भारताला एक आकर्षक ठिकाण म्हणून सादर करत भारत या क्षेत्राच्या विकासासाठी जपानी कंपन्यांसोबत काम करू शकतो असं ते म्हणाले. पीयूष गोयल यांनी आज सेमीकंडक्टर आणि AI कंपन्यांसोबत गोलमेज बैठक घेतली. 2032 पर्यंत सेमीकंडक्टरची भारताची मागणी $150 अब्ज पर्यंत वाढेल अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं एक प्रमुख जागतिक केंद्र बनवण्याची इच्छा असल्याचं सांगत जपान आणि भारत यांच्यातील परस्पर पूरकतेमुळे ही एक अत्यंत मोक्याची संधी निर्माण झाली आहे असं गोयल म्हणाले.